आणि यानंतर आपण जाणार आहोत क्रिकेटच्या मैदानामध्ये। भारत पाकिस्तान महामुकाबल्याला सुरुवात होणार आहे। अर्ध्या तासामध्ये हा क्रिकेटचा सामना सुरू होत आहे। मात्र या सामन्यासाठी भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। सूर्यकुमार यादवने टॉस जिंकलेला आहे। पण या मॅचचे अपडेट जाणून घेऊयात। सिद्धेश आहे आपल्या सोबत। सिद्धेश, पुन्हा एकदा भारत पाकिस्तान सगळ्याची उत्सुकता ताणली गेलेली आहे, काय सांगशील? नक्कीच गेल्या सामन्यात जे काही घडलं आणि त्याच्यानंतर पाकिस्तान संघाने जो काही ड्रामा केला, त्यानंतर आज सुपर फेरीच्या या पहिल्या सामन्यात भारत पाकिस्तान सामन्यात काय घडणार याची उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच लागून राहिलेली आहे। सूर्यकुमार यादवने टॉस जिंकलाय आणि पाकिस्तानला फलंदाजीचं आमंत्रण दिलंय। या सामन्यातही भारताचंच पारडं जड मानलं जातंय, कारण पहिल्या सामन्यात आपण बघितलं की पाकिस्तानला आपण 7 विकेट्सने पाकिस्तानचा धुव्वा उडवला आणि पुन्हा एकदा पाकिस्तान आमने-सामने आले। हा पाकिस्तानचा तो संघच नाही आहे। बऱ्याच विश्लेषकांनी म्हटलंय की हा आशिया कप भारत सहज जिंकेल, कारण भारतासमोर एक मोठं आव्हान नाही आहे। आव्हान समजलं जात होतं ते पाकिस्तानचंच, पण पाकिस्तानच्या संघात ना बाबर आझम आहे, ना रिजवानसारखे अनुभवी खेळाडू आहेत। फक्त सलमान अली आगा आणि शाहीन आफ्रिदी या दोघांच्या जीवावर ते या आशिया कपमध्ये खेळत आहेत। त्यामुळे पहिल्या सामन्यात जे घडलं तेच ह्या सामन्यात घडेल अशी अपेक्षा व्यक्त करूयात। बुमराह पुन्हा एकदा टीममध्ये आलाय। भारताची बाकी बॅटिंग लाईनअप तीच आहे। पुन्हा एकदा आपण एक मोठा विजय मिळवू या आशिया चषकातल्या आणखी एका सामन्यात। त्यामुळे नक्कीच आपण या सामन्याबद्दल बोलत राहू। तुर्तास धन्यवाद।